स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण आज बघणार आहोत की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न झाली की आपल्याला कोणकोणते संकेत देत असते तेच आपण बघणार आहोत. आधी एखादी आई जसं आपल्या बाळाचं रक्षण करते तशीच आपली कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते. ज्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न नसेल त्या घरामध्ये भांडणी होतात, शांततेचं वातावरण राहत नाही, संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येत असतात. ती साध्या पद्धतीनेही कुलदेवी प्रसन्न होत असते. जेव्हा तिचा वार असतो तेव्हा तिची सेवा कधीही चुकवायची नसते. वर्षातून एकदा का होईना पण आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी गेलंच पाहिजे. जेव्हा जेव्हा शुभ कामं होतात तेव्हा तेव्हा आपण आपल्या कुलदेवीला स्मरण केलंच पाहिजे, तिला आठवलंच पाहिजे. आता मी तुम्हाला काही लक्षणं आहेत, जी खास लक्षणं आहेत ज्याच्यावर तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का नाही. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. त्या घरावर कुलदेवी प्रसन्न असते त्या घरावर कधीही कोणतेही अडथळे निर्माण होत नाही, कोणत्याही कामांमध्ये अडथळे येत नाही, सर्व कामामध्ये यश येऊ लागते. ते अजून की आपण नवरात्रीमध्ये सुद्धा कुलदेवीची सेवा करत असतो, तसेच चैत्र नवरात्रीमध्येही सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करत असतो. कुलदेवी प्रसन्न होण्याचं दुसरं अजून एक कारण आहे. ज्या घरावर कुलदेवी प्रसन्न झालेली असते त्या घरातील कुटुंब एकत्र आणि आदराने, मनामध्ये कोणते भेद न घेता आदराने राहत असतात. तेव्हा असं तुमच्या घरात घडत असेल तर समजून जा तुमच्यावर कुलदेवी प्रसन्न झालेली आहे. अजून दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की आपण बाहेरून जेव्हा घरात येतो तेव्हा घरात आल्यावर आपल्याला अगदी प्रसन्न, अगदी मन असं प्रसन्न होऊन येत असेल आणि घरामध्ये आपण अगरबत्ती न लावता आपल्याला सुगंधी असा वास येत असेल तर समजून जायचं तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर कुलदेवी प्रसन्न झालेली आहे. बघा, असे पण खूप घरं आहे की तिथं गेल्यावर आपल्याला सुद्धा असं प्रसन्न वाटतं, असं घर कसं गोकुळासारखं वाटतं. तर त्यांनी असं समजायलाच म्हणजे समजाच की तुमच्यावर तुमच्या कुलस्वामिनीचा भरभरून असा आशीर्वाद आहे. त्यानंतरचं लक्षण असं आहे, हे लक्षण तुम्ही समजलं की तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे किंवा नाही. हे लक्षण असं की संततीत अडचणी येत नाही, कोणतेही संतती समस्या त्यांना उद्भवत नाही. तर नवस न बोलता तुमच्या घरात संतती प्राप्त होत असेल तर समजून जा तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे. कधी असं होतं की आपण खूप मुलं बाळ संतती प्राप्तीसाठी आपण नवस बोलतो. ज्यांना नवस बोलायचं काम नाही पडत आणि त्यांना संतती सुख मिळतं त्यांना असं समजायचं की आपल्यावर आपली कुलस्वामिनी, आपली आई आपल्यावर प्रसन्न झालेली आहे. असं महत्त्वाचं म्हणजे की बाहेरील कोणतीही वाईट शक्ती घरामध्ये वास करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवताचा वास असतो त्या घरामध्ये कुठलीही बाहेरची बाधा, कुठलीही बाहेरची शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेवीचा वास असतो त्या घरामध्ये कितीही वाईट, कितीही प्रभावी किंवा कितीही वाईट शक्ती का असो त्याचा आपल्या घरावर कोणता असा परिणाम होत नाही. अजून दुसरं म्हणजे की आपल्यावर सकाळी उठल्यावर आपल्याला घंटी आणि शंखाचा आवाज येत असतो. एखाद्या गोष्टीमध्ये मन रमणे म्हणजे एक गोष्ट आपण करतोय ना त्याच्यामध्ये ते करायला आपल्याला खूप मन लागतं आहे तर समजून जायचं की तुमच्यावर कुलस्वामिनी प्रसन्न झालेली आहे. तुमच्यावर कुलदेवीचा कृपाछाया, कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर असेल तर तुमच्यावर कितीही कोणी वाईट शक्ती केलेली असेल किंवा कोणीही किती करणी केली असेल तर ती तुमच्यावर लागणार नाही. कारण कुलदेवीच्या आशीर्वादामुळे त्याचा प्रभाव खूप कमी होऊन जातो. देवीची सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे. ती आपलं कुळाचं रक्षण करत असते तर मग आपण तिला कधीच नाही विसरायचं. वर्षातून एकदा होईना आईची यथासांगशी मूळपीठावर जाऊन ओटी भरायची. पटकन पावणारे देव म्हणजे आपली कुलदेवी, आपले गुरु आणि आपलं पितर हे आहेत.
एकदा का आपली देवी आपल्यावर खुश झाली म्हणजेच आपल्या कामांमध्ये यश मिळू लागते. आपली अडलेली कामं मार्गी लागू लागतात. आपण हाती घेतलेले सर्व काम ते मार्गी लागते. त्याच्यात अडथळे कधी येत नाही. आपल्या घरामध्ये आनंदीचं वातावरण होऊ लागते. घरातील कर्त्या पुरुषाला सर्व कामांमध्ये यश मिळू लागते. आणि आपली कुलदेवी प्रसन्न नसेल तर ती आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत देत असते. काय चुकलंय ते सांगत असते. तुम्ही जे तुम्हाला जसं सांगितलं तसं केलं तर तुमची कुलदेवी तुमच्या नक्की प्रसन्न होईल. आपल्याला आई भगवतीला प्रसन्न करून घ्यायचं आहे. कुलदेवीची अशी काही जास्त सेवा नाही की अशी खूप जास्त सेवा कराल तेव्हाच कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होईल, असं अजिबात नाही. ती आपल्या छोट्याशा भक्तीने सुद्धा लगेच प्रसन्न होऊन जाते. आणि मग काय, एकदा काय आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न झाली की मग आपल्याला कशाचीच कमी पडत नाही. तर बघा, प्रत्येकाला काही ना काही वेगळे संकेत आई आपल्या भक्तांना देत असते. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.